नमस्कार मित्रांनो, आपण थोडीशी इथे जे आहे ना रिटेल ट्रेडरची थोडीशी सायकॉलॉजी ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. रिटेल ट्रेडर काय करतो, जेव्हा मार्केट सुरू असतं, त्याला त्याचा सेटअप भेटतो. प्राईस ही जवळपास मित्रांनो ₹40-50 असते, तेव्हा तो बाय करत नाही. आणि प्राईस जेव्हा मित्रांनो त्याचं जे बाईंग प्राईस असते, म्हणजे त्यांनी ठरवलं असतं की हां, मी 40ला बाय करणार आहे. पण ते 40वरती मित्रांनो प्रीमियम येतो आणि तिथनं हे एकदम स्पाईक मारून जे काय वरती जातो, जे की 60-70 वरती जातो. तेव्हा जो रिटेल ट्रेडर आहे, तेव्हा विचार करतो की आता बाय करायला पाहिजे का नाही. मग तेव्हा तिथे चूक काय होते माहिती आहे की मित्रांनो, जो प्रीमियम तुम्हाला ₹40ला भेटत होता, तो तुम्ही ₹40ला बाय न करता जवळपास ₹100-150 बाय करताय. म्हणजे हे चुकीचं आहे मित्रांनो. कारण जेव्हा तिथे तुम्हाला स्वस्त किमतीमध्ये भेटत होतं, तिथे तुम्ही बाय करत नाही आणि एकदम महाग जी किंमत आहे त्या किमतीला बाय करता आणि छोट्याशा पॉईंटमध्ये बाहेर निघता. तर कधीही मित्रांनो आपल्याला जेव्हा सेटअप भेटतो ना, तेव्हा मार्केटमध्ये एंट्री करायची, छोटीशी रिस्क घेऊन एंट्री करायची. एकतर स्टॉप लॉस होईल किंवा आपलं प्रॉफिट होईल. कारण असं काय होतं माहिती आहे का, जेव्हा या ठिकाणी आता जर बघितलं तुम्ही, हे बघा, या ठिकाणी जर मित्रांनो इथे जर बऱ्याच लोकांनी जर या ठिकाणी बाय केला असेल, ठीक आहे, जे की जवळपास 96-100चे जर प्राईस लावून बाय केला असेल, तर त्यांना बघताय कशा पद्धतीने टार्गेट भेटले. पण जेव्हा रिटेल ट्रेडर एंट्री मारतो ना, तेव्हा मित्रांनो काय करतो, तो इथे वाट बघतो, हा इथे स्पाईक आला, जबरदस्त ब्रेकआउट भेटला, चला आता इथे एंट्री करा. थोडंसं जरी करेक्शन आलं ना मित्रांनो, इथे जो 226चा प्रीमियम आहे ना, तो डायरेक्ट 200वरती येतो. तेव्हा रिटेल ट्रेडर काय करतो, इथनं लगेच बाहेर लॉसमध्ये निघत असतो. त्यासाठी कधी पण आपल्याला जे प्रीमियम भेटतो सुरुवातीला, त्याच्यावरती कधी पण ट्रेड करायचा, जास्त फोकस करायचा. प्रीमियम जर आपल्या बजेटच्या बाहेर किंवा तुम्ही जे सेटअप लावला आहे त्याच्या जर पुढे जात असेल, तर ते सेटअप आहे ना सोडून द्यायचा, दुसऱ्या सेटअपचा वेट करायचा. कारण मित्रांनो, कमी जे काही प्राईज आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाय करून हे जास्त प्राईजला विकायचं असतं.